मुलांनो, आज आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहोत. अतिशय महत्त्वाचा, विशेषतः इंजिनिअरिंगला जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. प्रकरणाचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. फक्त थर्मोडायनामिक्स म्हटलं तरी चालतं. पूर्ण नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. काय आहे थर्मोडायनामिक्स म्हणजे? तर एक वाक्य सगळ्यांना माहिती आहे. या प्रकरणात वारंवार येणारं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे सगळ्यांनी अभ्यासलेलं आहे. याच्या अगोदर कोणतं स्टेटमेंट आहे ते? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, बट one form of energy can be converted into other form of energy. This is called as a law of conservation of energy. मराठी माध्यमाचे विद्यार्थी याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. बरोबर? बस या वाक्याच्या भोवतीच आपलं संपूर्ण प्रकरण फिरणार आहे. एनर्जी तयार करता येत नाही, एनर्जी नाहीशी पण होत नाही, पण एनर्जीचं रूपांतर एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करता येतं, असं हे स्टेटमेंट आहे. पुन्हा एकदा सांगतो, यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असंही म्हणणार आहोत. येणार आहे समोर हा काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. प्रकरणाची सुरुवातच इथून होते असं समजा. या प्रकरणाचं मूळ हेच आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, cannot be destroyed, but one form of energy can be converted into other form of energy. अर्थही लक्षात आला की एनर्जी तयार होत नाही, एनर्जी नाहीशी होत नाही, पण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं रूपांतर मात्र होऊ शकतं. यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणत असतो. बरोबर आहे? आता या वाक्यावरून एक लक्षात आलं की एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आहेत. या वाक्यातच आलेलं आहे नाही का? कोणते कोणते फॉर्म माहिती आहे तुम्हाला? लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, खूप सारे, मॅग्नेटिक, खूप साऱ्या प्रकारच्या एनर्जीज आहेत. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे वर्क ज्याला म्हणू आपण. मग असे वेगवेगळे फॉर्म आहेत एनर्जीचे, आणि एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं रूपांतर होत असतं. आता या प्रकरणामध्ये थर्म म्हणजे टेम्परेचर, डायनामिक्स म्हणजे विज्ञान, थर्मोडायनामिक्स टेम्परेचरचं विज्ञान, अगदी सोप्या भाषेत अर्थ. मग आता या प्रकरणामध्ये काय आहे पहा. या प्रकरणामध्ये आपल्याला हीट एनर्जी जी आहे, उष्णता ऊर्जा, याला या थर्मोडायनामिक्स मध्ये महत्वाचं स्थान किंवा मेन एनर्जीचा फॉर्म त्यांनी कन्सिडर केला. कोणता? हीट एनर्जी. मी आता प्रकरणाकडे चाललो. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं रूपांतर होतं. थर्मोडायनामिक्स मध्ये मुख्य एनर्जीचा फॉर्म कोणता म्हटलं? हीट एनर्जी. आणि याचं रूपांतर आता कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी. बघा या चार मेकॅनिकल एनर्जी याला मी वर्क म्हणणार आहे पुढे. ठीक आहे? या एनर्जीच्या इंटर कन्व्हर्शनचा अभ्यास करणारी रसायनशास्त्राची ब्रँच म्हणजे थर्मोडायनामिक्स. बघा काय म्हणतोय मी आता, थर्मोडायनामिक्सच्या व्याख्येकडे चाललो आहे. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ, विच कन्सर्न विथ म्हटलं तरी चालेल, की जी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे? विच डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप in between heat and other form of energy like kinetic energy, potential energy and mechanical energy, that is work. या एनर्जीच्या क्वांटिटेटिव्ह रिलेशन, मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे?
याचा काय संबंध, याचा काय संबंध, याचा काय संबंध, या सगळ्यांचा विचार थर्मोडायनामिक्स मध्ये होत असतो. म्हणजे मुख्य एनर्जीचा फॉर्म कोणता, हीट एनर्जी. मग हीट एनर्जीचं कायनेटिक एनर्जीचं काय रिलेशन, पोटेन्शियल एनर्जी सोबत काय रिलेशन, वर्क म्हणजे मेकॅनिकल एनर्जी सोबत काय रिलेशन, या सगळ्यांचा क्वांटिटेटिव्ह अभ्यास, रिलेशन, क्वांटिटेटिव्ह रिलेशनचा अभ्यास करणारी ब्रँच म्हणजे थर्मोडायनामिक्स. मग आता व्याख्या पहा बरं, समजते का तुम्हाला. इथून आपलं प्रकरण सुरुवात होत आहे. काय आहे थर्मोडायनामिक्स म्हणजे, इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with or which concern with or which is related with, कोणताही शब्द वापरा, which is related with the quantitative relationship in between heat and other form of energy like kinetic energy, potential energy and mechanical energy, that is what called as a thermodynamics. अतिशय महत्वाचं प्रकरण. थर्मोडायनामिक्स मध्ये हीट एनर्जीला मुख्य एनर्जीचा फॉर्म समजलं आणि इंटर कन्व्हर्शन होतं माहिती आहे आपल्याला. मग याचाच अभ्यास नेमका आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. आता थर्मोडायनामिक्स म्हणजे काय हे कन्सेप्ट शिकून घेण्यासाठी प्रकरणामध्ये काही वारंवार ज्या टर्म्स येणार आहेत, काही कन्सेप्ट येणार आहेत, ते आपण अगोदर शिकून घेऊया आणि मग आपण त्या थर्मोडायनामिक्स कडे जाऊया. आता हे ज्या टर्म्स आपण घेणार आहोत, ज्या डेफिनेशन घेणार आहोत, जे कन्सेप्ट घेणार आहोत, तर यावर देखील प्रश्न विचारल्या जातात. 2 मार्क जवळजवळ या कन्सेप्टवर पण विचारल्या जातात. मग आपण काही कन्सेप्ट जे आहेत थर्मोडायनामिक्स मध्ये, ज्या व्याख्या आहेत, जे टर्म्स आपण नेहमी वापरणार आहोत, त्याचा अगोदर अभ्यास करून घेऊ, समजून घेऊया. चालेल, ठीक आहे. पहिली टर्म आहे नेहमी वापरणार आपण, ते म्हणजे सिस्टीम. काय सिस्टीम कोणाला म्हटलं जातं थर्मोडायनामिक्स मध्ये? पहा, सिस्टीम इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिव्हर्स which is under thermodynamical consideration. अगदी छोटी डेफिनेशन आहे. सिस्टीम कोणाला म्हणायचं आपण? इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिव्हर्स, या संपूर्ण विश्वाचा असा भाग की ज्याचा मी थर्मोडायनामिकली अभ्यास करून राहिलो, त्या पार्टला काय म्हणायचं? सिस्टीम म्हणायचं. अगदी सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादी रासायनिक अभिक्रिया आपण घेतली, कॉपर सल्फेट घेतलं, त्यात झिंक पावडर टाकले आणि आपण त्याची रिॲक्शन अभ्यासून राहिलो. मग आता ते बीकर म्हणजे काय झालं? त्यातलं द्रावण, ते पदार्थ, ते बीकर, ते सगळं त्याला काय म्हणणार मी? सिस्टीम म्हणणार. या संपूर्ण विश्वाचा असा भाग की ज्याचा मी अभ्यास करून राहिलो, त्याला काय म्हणायचं आपण? सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, if a chemical reaction taking place in a beaker, then that beaker or flask, it is a system. समजा ही रूम आहे, या रूमचा अभ्यास मी करून राहिलो. याचं टेम्परेचर किती, प्रेशर किती, यात कोणते कोणते गॅसेस आहेत, म्हणजे केमिकल कंपोजिशन, थोडक्यात याचा व्हॉल्यूम किती आहे, याचा अभ्यास केला. हे थर्मोडायनामिकल व्ह्यूच आहे सगळे. हे सगळ्या थर्मोडायनामिकल प्रॉपर्टी आहे. म्हणजे ही रूम देखील काय होईल? ही सिस्टीम होईल. म्हणजे सिस्टीम ही रूम पण असू शकते, फ्लास्क असू शकते, जार असू शकतो, ज्याचा मी थर्मोडायनामिकली अभ्यास करून राहिलो. किंवा एखादं मोठं चेंबर असेल जिथे रासायनिक अभिक्रिया फॅक्टरीत घडतात, ती सिस्टीम. मग सिस्टीम म्हणजे काय? ज्याचा मी थर्मोडायनामिकली अभ्यास करणार, त्या पोर्शनला काय म्हणायचं? सिस्टीम. काय व्याख्या होईल पहा बरं. इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिव्हर्स विच इज अंडर थर्मोडायनामिकल कन्सिडरेशन, ज्याचा मी थर्मोडायनामिकल व्ह्यूनी अभ्यास करतो. आता थर्मोडायनामिकल व्ह्यू म्हणजे काय समजेल हळूहळू, चालेल. त्याच्या इतर प्रॉपर्टीजचा अभ्यास करणे, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कंपोजिशन, हीट कॅपॅसिटी, एनर्जी, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, खूप सारे व्हेरिएबल्स असतात ज्याचा अभ्यास आपण करतो, त्यालाच थर्मोडायनामिक व्ह्यू म्हणायचं येईल समोर. मग सिस्टीम इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिव्हर्स विच इज अंडर thermodynamical consideration and the remaining part of the system is called as a surrounding. आता पहा, पहिली व्याख्या माहित झाली तुम्हाला सिस्टीम.
आता दुसरा कन्सेप्ट काय आहे, सराउंडिंग. आता सराउंडिंग कोणाला म्हणायचं की समजा आता ही आपली एक सिस्टीम आहे, एक केमिकल रिएक्शन टेकिंग प्लेस इन ए बीकर. ही रासायनिक अभिक्रिया, हे काय झाली आपली, ही झाली सिस्टीम. आणि हा आजूबाजूचा सगळा पोर्शन म्हणजे काय, सराउंडिंग म्हणायचं याला. सिस्टीम म्हणजे कोण, इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिवर्स which is under thermodynamical consideration and remaining part of the universe other than the considered system is called as a surrounding. ही सिस्टीम सोडून द्या, बाकी सगळा पोर्शन म्हणजे काय आता सराउंडिंग होईल. उदाहरणार्थ मी एक बीकर घेतलं, याच्यात रासायनिक अभिक्रिया करतो, हे बीकर म्हणजे कोण, सिस्टीम. आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर त्याला काय म्हणायचं, मग सराउंडिंग म्हणायचं. आणि हे जे असेल तर याला बाउंड्रीज म्हटल्या जातं. सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधात कोण आला, आता याला बाउंड्री म्हणूया आपण. बाउंड्री म्हणजे काय, विच सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग, कॉल्ड एज ए बाउंड्री. ही बाउंड्री झाली, ही सिस्टीम झाली, आणि हे झालं सराउंडिंग. ठीक आहे. ज्याचा अभ्यास करून राहिलो ती सिस्टीम, बाकी सगळा पोर्शन म्हणजे कोण, सराउंडिंग. बरोबर आहे. जे बायफर्गेट करते सिस्टीम आणि सराउंडिंगला, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, बाउंड्री म्हणू शकता. ह्या दोन डेफिनेशन मात्र लक्षात ठेवा, सिस्टीम आणि सराउंडिंग. ज्याचा अभ्यास करून राहिलो आपण थर्मोडायनामिकली, त्याला काय म्हटलं तुम्ही, सिस्टीम. आणि इतर पोर्शन जो आहे संपूर्ण विश्वाचा, त्याला काय म्हटलं तुम्ही आता, सराउंडिंग. मग समजा ही रूम जर मी आता सिस्टीम म्हटलं, तर या रूमच्या बाहेरचा पोर्शन म्हणजे काय होईल, सराउंडिंग होईल. ही संपूर्ण रूम आहे, ही जर सिस्टीम म्हटलं तर बाहेरचा पोर्शन कोण, सराउंडिंग. आणि हे वॉल काय होतील, मग आता हे बाउंड्री होईल. चालेल. आता या सिस्टीमचे 3 प्रकार पडतात, परीक्षेतही विचारतात की ते सिस्टीमचे 3 प्रकार पडतात. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, आणि हे समजून घ्या म्हणजे समोरचं प्रकरण सोपं होईल. क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. कोणतीही डेफिनेशन यातली विचारल्या जाऊ शकते. आता सिस्टीमचे 3 प्रकार आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता व्याख्या कशा करतात पहा. ओपन सिस्टीम इज दॅट सिस्टीम इन विच एनर्जी एज वेल एज मॅटर बोथ कॅन एक्सचेंज विथ सराउंडिंग, कॉल्ड एज ए ओपन सिस्टीम. नावातच आहे त्याच्या. ओपन सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम, ही अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर, पदार्थ, मॅटर म्हणजे, आणि एनर्जी आणि मॅटर दोघांचं एक्सचेंज सिस्टीम सराउंडिंग मध्ये होऊ शकतं, त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, ए लिक्विड हिटेड इन ए ओपन व्हेसल. आता हे ओपन व्हेसल आहे, बीकर आहे, कोणतंही लिक्विड घेतलं मी यामध्ये आता, आणि या लिक्विडला मी आता उष्णता देतो, हीट देतो आहे. चालेल. बर्नर लावलं थोडक्यात. इथे काय होईल आता, इथे की हळूहळू ही एनर्जी कुठून घेतली मी, सराउंडिंग मधून घेतली. आता काय होईल, बॉइलिंग ऑफ ए लिक्विड. आता हळूहळू हे जे मॅटर आहे गॅसियस स्टेट मध्ये, हे कुठे चाललं आता, सराउंडिंग मध्ये चाललं. सराउंडिंग, आणि ही झाली सिस्टीम. मग सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कशाचं एक्सचेंज होऊन राहिलं, एनर्जीचं ही होऊन राहिलं आणि मॅटरचं पण होऊन राहिलं. एनर्जी आणि मॅटर दोघांचं एक्सचेंज सिस्टीम मध्ये, सराउंडिंग मध्ये जर होत असेल तर अशा सिस्टीमला काय म्हणायचं आपण, ओपन सिस्टीम. मग काय व्याख्या होईल पहा बरं. ओपन सिस्टीम इज दॅट सिस्टीम इन विच एनर्जी एज वेल एज मॅटर बोथ कॅन एक्सचेंज विथ सराउंडिंग. यात मॅटर आतलं बाहेर गेलं काय, एनर्जी बाहेर गेली काय, बाहेरून एनर्जी घेतली काय, यात काही मॅटर बाहेरून टाकलं काय, काही फरक पडत नाही, करू शकता तुम्ही काही पण.
मग असं जर होत असेल एखाद्या सिस्टीम मध्ये तर त्याला काय म्हटलं मी आता, ओपन सिस्टीम. व्याख्या अगदी सोपी. काय? इट इज द सिस्टीम in which energy as well as matter both can exchange with surrounding. एनर्जी मॅटर दोघांची देवाणघेवाण होऊ शकते. कुठे? सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. अशाला म्हणायचं आहे ओपन सिस्टीम. आता समजा ही रूम खिडक्या उघड्या ठेवलेल्या आहेत, मी काच आहेत, खिडक्या उघड्या ठेवलेल्या आहेत, बाहेरची एनर्जी आत येईल, सूर्यप्रकाश आत येऊ शकतो, बाहेरची हवा आत येईल, आतली हवा बाहेर जाईल. मग ही रूम जर ओपन असेल, खिडक्या बिडक्या, तर काय होईल? इट इज ओपन सिस्टीम. अर्थात आपण फक्त केमिकल थर्मोडायनामिक्सचा विचार करतो, रासायनिक अभिक्रियेचा. मग आपल्यासाठी हे उदाहरण पुरे आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या सिस्टीमकडे, क्लोज्ड सिस्टीम. It is that system in which only energy can exchange with surrounding but not matter. It is that system in which only energy can exchange with surrounding but not matter. ही अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये फक्त एनर्जीची देवाणघेवाण होऊ शकते पण मॅटरची देवाणघेवाण होणार नाही. फॉर एक्झाम्पल, ए लिक्विड हीटेड इन ए क्लोज्ड वेसल. आता मी काय करतो, एक बीकर घेतलं आणि हे बंद करून टाकलं, चालेल? आता ही झाली सिस्टीम, ठीक आहे. आणि मी याला उष्णता देतो, आता बाहेरून घेतली मी, म्हणजे हीट एनर्जी घेतली. आता काय होईल पहा बरं, याला उष्णता मी सराउंडिंग मधून घेतली, एनर्जी घेतली बाहेरून. मग आता हे उकळायला लागेल लिक्विड, हे झालं मॅटर. आता मॅटर मात्र तुमचं बाहेर जाणार नाही, हे मॅटर आतमध्येच राहील. पण हे बीकर गरम होऊन रेडिएशनच्या स्वरूपात मात्र एनर्जी काही प्रमाणात जाऊ शकते, नाही का? म्हणजे कोणाचं एक्सचेंज झालं? फक्त एनर्जीचं एक्सचेंज झालं, मॅटरचं एक्सचेंज होणार नाही. पॉवर काय फरक पडला? इथे एनर्जी आणि मॅटर दोन्हीही एक्सचेंज होऊ शकतात सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, पण क्लोज्ड सिस्टीम मध्ये फक्त कोणाचं एक्सचेंज होऊ शकतं? एनर्जीचं. हीट म्हटलंय मी इथे, हीट एनर्जी. मग एनर्जीची देवाणघेवाण होते पण कोणाची होणार नाही? मॅटरची होणार नाही. आतलं मॅटर बाहेर जाणार नाही, बाहेरचं मॅटर आत येणार नाही. अशा सिस्टीमला म्हणायचं आहे तुम्हाला क्लोज्ड सिस्टीम. मग सांगा व्याख्या. Closed system, it is that system in which only energy can exchange with surrounding but not matter. Matter exchange होणार नाही, एनर्जी फक्त एक्सचेंज होते. फॉर एक्झाम्पल, हे एकच एक्झाम्पल द्यायचं, ए लिक्विड हिटेड इन ए क्लोज्ड व्हेसल. बरोबर? ए लिक्विड heated in a closed vessel, ही झाली closed system. A liquid heated in a open vessel, it is a open system. Here energy as well as matter both can exchange with surrounding. Here only energy can exchange with surrounding but not matter. आता मी चाललो तिसऱ्या महत्वाच्या सिस्टीम कडे. It is that system in which neither matter nor energy can exchange with surrounding. आता पहा, एक अशी सिस्टीम आपण घेऊया की जिथे दोघांचंही एक्सचेंज होणार नाही. मग आता हे कसं असू शकतं पहा. मी आता अशी एक सिस्टीम तयार करतो. हे सगळं इन्सुलेटर घेतलं. इन्सुलेटर म्हणजे काय? बॅड कंडक्टर ऑफ हीट. आता हे सगळं इन्सुलेशन केलं, ग्लास वूल वगैरे वापरलं. बॅड कंडक्टर जर आपण वापरलं तर काय होईल पाहता, चालेल? हे झालं इन्सुलेटर. आणि आतमध्ये आता मी कोणतीही एखादं हॉट किंवा कोल्ड लिक्विड घेतो. हॉट लिक्विड घेऊन टाकलं आपण, ठीक आहे? हॉट लिक्विड. आता काय होईल पहा बरं. आतलं मॅटर आतच राहील, मॅटर बाहेर येऊ शकतं का? नाही. बरं, आत हीट असेल तर बाहेर येऊ शकते का? ती नाही. बाहेरची हीट एनर्जी आत जाऊ शकते का? नाही. ती आयसोलेट झाली सिस्टीम. कोणापासून? सराउंडिंग पासून. म्हणून आयसोलेट शब्द वापरला आपण. ही सराउंडिंग पासून तुम्ही तोडून टाकली. आता ना इथे एनर्जीचं एक्सचेंज होणार, ना इथे मॅटरचं एक्सचेंज होणार. एनर्जी आणि मॅटर दोन्हीही
एक्सचेंज होत नाही अशा सिस्टीमला म्हणायचं आहे तुम्हाला आयसोलेटेड सिस्टीम. मग आता करा व्याख्या. इट इज द सिस्टीम इन विच नायदर मॅटर नॉर एनर्जी कॅन एक्सचेंज विथ सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल, hot or cold liquid or any chemical reaction taking place in a thermos or thermoflask. थर्मास माहितीये ना, चहा ठेवतो आपण त्याच्यात, गरम असेल तर गरमच राहील. का बरं? कारण त्याच्यात बॅड कंडक्टर असतं साईडला. आज चहा गरम असेल तर तो बराच काळ गरम राहतो आणि 100% इन्सुलेटर जर असेल तर तो कायम गरम राहील. कारण ना आतून मॅटर बाहेर पडणार ना एनर्जी बाहेर पडणार, ना बाहेरून एनर्जी आत जाणार ना बाहेरून मॅटर आत जाणार. जोपर्यंत ते बंद आहे तोपर्यंत अर्थात. मग पहा बरं, तिन्ही सिस्टीम, याला थर्मोफ्लास्क म्हणायचं. काय? थर्मास म्हटलं तरी चालेल किंवा केमिस्ट्रीमध्ये याला आपण थर्मोफ्लास्क म्हणूया, की जिथे हे इन्सुलेटर असल्यामुळे आतून एनर्जी बाहेर जाणार नाही. कारण हे बॅड कंडक्टर आहे, बाहेरची सराउंडिंग मधून पण एनर्जी जाणार नाही. एनर्जीच जात नाही म्हटल्यावर मॅटर जाण्याचा प्रश्नच नाही. नायदर मॅटर नॉर एनर्जी कॅन एक्सचेंज विथ सराउंडिंग, कॉल्ड एज ए आयसोलेटेड सिस्टीम. मग आता पहा बरं, आपल्याला काय काय माहिती झालं. थर्मोडायनामिक्स मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? थर्मोडायनामिक्स, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप इन बिटवीन हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. हीट एनर्जी आणि बाकीच्या ज्या एनर्जी आहेत, विशेषतः कोणत्या? कायनेटिक, पोटेन्शियल आणि मेकॅनिकल एनर्जी, यांच्या इंटर कन्व्हर्शनचा, यांच्या क्वांटिटेटिव्ह रिलेशनचा अभ्यास ज्या ब्रँच मध्ये रसायनशास्त्राच्या होतो त्याला म्हणायचं केमिकल थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. नंतर सिस्टीम आणि सराउंडिंग. सिस्टीम कोणाला म्हटलं आपण? सिस्टीम, इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिकल कन्सिडरेशन. ज्याचा आता हे याचा अभ्यास केला आपण. काय? रिएक्शन घेतली, हीट केलं, मग ही काय झाली? सिस्टीम. ही सिस्टीम, ही सिस्टीम, ही सिस्टीम, ज्याचा तुम्ही अभ्यास करून राहिले ती झाली सिस्टीम. आणि बाकीचा पोर्शन म्हणजे कोण? सराउंडिंग. मग सिस्टीमची व्याख्या, इट इज दॅट पोर्शन ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिकल कन्सिडरेशन. आणि सराउंडिंग म्हणजे काय? इट इज द रिमेनिंग पार्ट ऑफ द युनिवर्स अदर दॅन कन्सिडर्ड सिस्टीम. सिस्टीम सोडून युनिवर्सचा बाकीचा पार्ट म्हणजे सराउंडिंग. नंतर बाउंड्रीज विच सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग, कॉल्ड एज ए बाउंड्री. आणि सिस्टीमचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले: ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. काय व्याख्या ओपन सिस्टीमची? It is a system in which energy as well as matter both can exchange with surrounding. Closed system, only energy can exchange with surrounding but not matter. And isolated system, neither matter nor energy can exchange with surrounding. या झाल्या definition. Example, हे simple. A liquid heated in a open vessel or a chemical reaction taking place in a open vessel, open system. A liquid heated or any chemical reaction taking place in a closed vessel, closed system. Or chemical reaction taking place in a thermoflask or hot or cold liquid kept in thermoflask, it is an example of isolated system. मग सिस्टीम बद्दल काही अडचण? याच्या व्यतिरिक्तही होमोजिनियस सिस्टीम, हेट्रोजिनियस सिस्टीम असेही कधी कधी शब्द आहेत. होमोजिनियस, इट इज अ सिंगल फेज सिस्टीम, एक जीव झालेली असेल तर. अल्कोहोल आणि वॉटर एक जीव होतं, होमोजिनियस सिस्टीम. सोडियम क्लोराईड पाण्यात टाकलं, होमोजिनियस सिस्टीम. बरोबर आहे, ही होमोजिनियस झाली. पण दगड घेतले आणि पाण्यात टाकले ते हेट्रोजिनियस, सॉलिड लिक्विड किंवा आईस इन वॉटर, हेट्रोजिनियस सिस्टीम होईल. which contain more than one phase. Oil and water, oil mix नाही होत, ऑइलचा वेगळा थर होतो, पाण्याचा वेगळा होतो. Oil in water, heterogeneous system. But sodium chloride in water, after dissolving, it forms a homogeneous system. Single phase system असेल तर homogeneous म्हणा, आणि it contain if more than one phase, called as a heterogeneous system. आला शब्द तर ठीक आहे, otherwise the definition आपल्याला नाहीये.
इथे आपण हा पहिला लेसन जो आहे सिस्टीम सराउंडिंग थर्मोडायनामिक्स सिस्टीमचे 3 प्रकार इथे पुरे करू आणि नंतर लगेच आपण पुढच्या काही कन्सेप्ट कडे जाऊया थर्मोडायनामिक्सच्या आणि हे कन्सेप्ट छोटे छोटे कन्सेप्ट समजले की मग आपल्याला मात्र थर्मोडायनामिक्स काय आहे समजेल कारण मला ओपन सिस्टीम क्लोज्ड सिस्टीम आयसोलेटेड सिस्टीम हे असं सगळं येणार आहे समोर तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हे कन्सेप्ट पाठांतर करून ठेवायचे समजावून घ्यायचे अतिशय महत्त्वाचा आणि मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक आहे ठीक आहे भेटू लवकरच दुसऱ्या लेसन मध्ये तोपर्यंत गुड बाय